हत्या करण्यात आली। भोरमधील नसरापुरात 65 वर्ष नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडितेच्या धायरीमधल्या घरी सध्या पोहोचलेले आहेत। या संपूर्ण घटनेची माहिती घेताना सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिसत आहेत। ठीक आहे, एवढं सांगितलं ना काय आता नाही एक मिनिट बघा, सगळ्यात महत्त्वाचा काय विषय कोण आले का बाय काही आले बहीण आले ऐका काय माहितीये का जे काही नियमित 100 बहीण आले नसेल बरोबर आहे ना? ठीक आहे, एक मिनिट थोडा पुढे चला, थोडा पुढे चला, पुढे चला, थोडा पुढे चला, थोडा पुढे चला, थोडा आरोपीला नेताना नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे पीडितेच्या धायरीमधल्या घरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आलेल्या आहेत। एकूणच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संतापाची लाट उसळताना दिसते। नागरिक प्रचंड संतप्त आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी संतप्त मागणी हे सगळे ग्रामस्थ करतात। काल रात्री सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला होता। दरम्यान कोर्टातनं या आरोपीला नेताना या ठिकाणी नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळाले। तर आपण पाहतोय हे सगळे ग्रामस्थ आपल्या संतप्त भावना व्यक्त करतायत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या अशा प्रकारच्या मागण्या या नागरिकांमधून केल्या जात आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आलेले आहेत। पीडितेची निर्घृणपणे अत्याचार करून एका 65 वर्षीय नराधमानं हत्या केली आणि त्याविरोधात ही संतापाची लाट सध्या उसळताना पाहायला मिळते। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या पीडितेच्या धायरीमधल्या घरी भेट दिलेली आहे। ही चिमुकली आपल्या आजोळी गेली होती सुट्टींच्या निमित्तानं आणि त्याच ठिकाणी तिच्या सोबत हे भयंकर कृत्य एका नराधमानं केलं। विशेष म्हणजे 65 वर्ष या नराधमाला सध्या अटक करण्यात आलेली आहे। तर या ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय। मात्र आम्ही या ठिकाणी आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी ठाम असल्याचं हे सगळे ग्रामस्थ सांगताना पाहायला मिळत आहेत। रात्री सुद्धा या सगळ्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला होता। या नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी संतप्त मागणी हे ग्रामस्थ करतायत। आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आलेले आहेत। तर मोठ्या संख्येनं हे लोक पीडितेच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी जमलेले आहेत। खरं तर महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच घटना नाहीये, या आधी सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा रोष हा संताप या नागरिकांचा व्यक्त होताना दिसतोय। तर सुनेत्रा पवार या सगळ्यांशी संवाद साधताना या ठिकाणी दिसताय। सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं तेच मागणी करायची ना।
मीही एक आई आहे, मला सगळ्यांच्या संवेदना कळतात म्हणून मी आज भेटायला आले होते. आणि आल्या आल्या साहेबांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला, अमित साहेबांशी मला बोलायचे, म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं करून दिलेलं आहे. त्यांनी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ऐकल्या आणि पण मी ऐकले आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की त्या नक्कीच कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कधीपर्यंत? 24 तास झाले. दोन मिनिटं मॅडम, मला सांगा बहिणी, आपलं मला एक थांबा, 2 मिनिटं थांबा, मला ऐका 2 मिनिटं. महाराष्ट्र आश्वासन द्या की ऐकत असेल. 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं. साहेबांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की त्यांनी स्वतः आश्वासन दिलं. आम्हाला तुम्ही असा एक टाइम पिरियड द्या, आम्हाला तुम्ही असा एक आणि अजितदादांचा जो विश्वास होता तो अजितदादा त्याच क्षणी निकाल लावणारा माणूस होता. ऐकत असेल 2 मिनिटं. तुम्ही आम्हाला असं एक द्या, तुम्ही आम्हाला ऐका 2 मिनिटं खूप शांत राहा. मी गेल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांची परत बोलते आणि तात्काळ निर्णय दिला. तुमचं काय म्हणणं आहे? आता तुम्हाला सांगितले आता 2 मिनिटं. वहिनी थांबा, एक मिनिट. महाराष्ट्र सरकारतर्फे आम्हाला तुम्ही असं एक आत्ता हे द्या स्टेटमेंट की जे फायनली आहे, जसं आता सांगितलं, साहेबांनी सांगितलं. गृहमंत्री म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांशी मी बोलते आणि तुम्हाला सांगते. सांगून काय उपयोग? मी त्यांच्या मागे लागून ही गोष्ट आता झाली तर उठतील आणि त्या सगळ्या जगाला माहिती आहे. एकदा लोक घरी गेले की विषय पाहतो या ठिकाणी सुनेत्र पवार यांनी या सगळ्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आणि हे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांशी आपण या संदर्भात बोलणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यावेळी म्हणालेले आहेत. तर आम्हाला सरकारतर्फे आश्वासन द्या, त्याच वेळी न्यायनिवाडा केला जाईल अशी मागणी हे सगळे ग्रामस्थ करतायत. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा रोष या सगळ्या लोकांचा व्यक्त होताना पाहायला मिळतो. अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक ही घटना पुण्याच्या भोर या तालुक्यातल्या नसरा गावात घडली आणि या प्रकरणातील आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली आहे. मात्र लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी हे सगळे लोक एकवटलेले आहेत. इथे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आता येऊन गेलेले आहेत. त्यांनी या सगळ्या ग्रामस्थांशी संपर्क साधला, संवाद साधला आणि या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार म्हणालेले आहेत. तर अजितदादा ज्याप्रमाणे ज्यावेळी तेव्हाच न्यायनिवाडा करायचे तशाच प्रकारचा हा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे असं ग्रामस्थ यावेळी सुनेत्र पवार यांना सांगत असताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी आक्रमक मागणी हे सगळे नागरिक करतायत. तर आरोपीला ज्यावेळी कोर्टातून परत नेण्यात येत होतं त्यावेळी सुद्धा रस्त्यावर नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण या परिसरात सध्या संतापाची लाट नागरिकांमध्ये पाहायला मिळते.